श्री स्वामी समर्थ. आम्ही नेहमीच आमचे अनुभव सांगत असतो. ते अनुभव सांगण्याचा एकमेव हेतू असा असतो की ज्या पद्धतीच्या त्यांना समस्या आलेल्या आहेत त्याच पद्धतीच्या समस्या इतर लोकांना सुद्धा असतील. काल आमच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यामध्ये त्याने विचारलं की माझ्या कुंडलीमध्ये कोणता आजार आहे का पहा. त्याच्यामध्ये एखादा आजार होईल असं लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये तोंडाचा एखादा आजार होऊ शकतो असंही लिहिलेलं होतं. तोंडाचा म्हणजे आतड्यांचा आजार होईल अशा प्रकारे लिहिलं होतं. मग त्यांना विचारल्यानंतर त्याने सांगितलं की हो, मला तोंडाचा कॅन्सर झाला आहे. मग ती व्यक्ती म्हणायला लागली, मी तर कोणाचं वाईट केलं नाहीये, मी कोणाला वाईट बोललो नाहीये, मी कोणाला लोबाडलं नाहीये, मी कष्टाने चांगलं जगतो, जीवन जगतो, मी माझ्या स्वतःच्या कष्टाचं खातो पितो, मी इतरांना कोणाला टाकून कधी बोललं नाहीये, मी दुसरं व्यसन नाही करत आहे, तरीही मला हा आजार का. म्हटलं कोणतंच व्यसन नाही करत. नाही म्हणालं व्यसन कोणतंच नाही करत. तर त्याच्या बाजूला त्याची पत्नी होती, ती थोडीशी स्माइल केलं तिने. मग मी विचारलं कोणतं व्यसन आहे काय ना, करतात का हे व्यसन. तर ती म्हणाली नाही, फक्त गुटखा खातात. स्वामी सेवक बंधू भगिनीनो, मावा आणि गुटखा खाणं हे त्यांच्या नजरेमध्ये व्यसन नाही, परंतु हे व्यसनामध्येच येतं. अतिशय घातक आहे. कारण मावा आणि गुटखा खाल्ल्यामुळेच तोंडाचा कॅन्सर होतो हे वारंवार सिद्ध होऊन सुद्धा आपण त्याच चुका करत आहे. त्यामुळे आपण मावा गुटखा खायचं बंद करावं. आता इथे दोन भाग पडतात. ते म्हणतात की मी कोणाचंही वाईट केलेलं नाही, मग मला त्रास का. तुम्ही कोणाचं नाही वाईट केलं, पण तुम्ही तुमच्या शरीरातल्या शरीर पेशींचं वाईट केलेलं आहे. अंदाजे आपल्या शरीरामध्ये 10 अब्ज शरीर पेशी असतात आणि आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या आणि निरोगी ठेवणाऱ्या फक्त आणि फक्त शरीर पेशीच आहेत. मग तुम्ही मावा आणि गुटखा खाऊन कोणावर अन्याय केला, तर शरीरातल्या शरीर पेशीवरती अन्याय केला ना. मेडिकल सायन्स प्रमाणे स्वतःच्या शरीर पेशींना मन आहे, त्यांना जीव आहे. मग त्या जीवाशी तुम्ही खेळलात ना, त्या जीवाला त्रास दिला ना. हे शरीर काही आपल्या एकट्याचं नाहीये. हे शरीर आपलं आणि आपल्या शरीरातील शरीर पेशींनी मिळून बनलेलं आहे. म्हणून शरीरातल्या शरीर पेशीवर सुद्धा अन्याय होऊ देऊ नका, अन्यथा त्या रोग रूपाने आपल्याला त्रास देतील.